तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। लांजात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर, परंतु कामामुळे सर्व्हिस रोडची दुरावस्था, तर रहदारीमुळे बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य। प्रशांत ठाकूर यांची पनवेलमध्ये प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवणार, प्रशांत ठाकूर यांचा दावा। चिपळूणात जयंत पाटील यांची सभा पडली पार। महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित। आणि असुर्डे येथील कलाधिपती कलामंचाने साकारली महिपत गडाची हुबेहूब प्रतिकृती। महिपत गड किल्ला पाहण्यासाठी दुर्गप्रेमींची मोठी गर्दी। आता पाहूया सविस्तर वृत्त। नवी मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा आज रोजी पार पडला असून या मेळाव्यात यावेळी नरेश म्हस्के यांनी उपस्थिती लावली होती। विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत, त्यामुळे मी स्वतः त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेन व उमेदवारांचा प्रचार न करता मी माझा प्रचार करेन का, असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी या मेळाव्यात व्यक्त केलाय व इतर काही मुद्द्यांवर देखील भाष्य केले आहे। पाहुयात काय म्हणालेत। या ठिकाणी बेलापूर विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय ही महायुती आहे, त्यामुळे यामध्ये वेगळा संदेश देण्याची विशेष नाही आहे। या ठिकाणची शिवसेना, शिवसैनिक, उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचंच काम करणार। हे बघा कसं असतं, हे कालानुसार काही गोष्टी घडत असतात। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी उशिरा कामाला लागली नवी मुंबईतील, तशाच पद्धतीने शिवसैनिक आता उशिरा कामाला लागलेत, पण काम त्यांनी केलं तशाच पद्धतीत आमचे शिवसैनिक सुद्धा काम करतील। बेलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा होता। या ठिकाणी मन जुळण्याकरता खूप कठीण झालेले आहेत, अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत। कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान हा फार महत्त्वाचा असतो। त्या आत्मसन्मानाला बऱ्याचदा कुठेतरी प्रकार झालेले आहेत, कुठेतरी कमीपणा दाखवण्याचे नेहमी शिवसैनिकांना प्रयत्न झालेला आहे, त्यामुळे हा राग आहे। परंतु राग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तो राग संपेल आणि पुन्हा एकदा शिवसैनिक युतीच्या पाठीमागे उभे राहतील। भाजप जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत निघून गेले, बऱ्यापैकी नगरसेवक पदाधिकारी घेऊन गेलेला आहे, बीजेपीला पोकळी निर्माण झाली आहे, शिंदे सेना ती करून काढली। हे बघा, मी काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे की या ठिकाणची जी काही की एक कॅन्डिडेट भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणून वडील आहेत, मुलगा राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यामुळे शिवसैनिक थोडं संभ्रमावस्थेत आहेत। नक्की काय आहे, एकाच घरातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून थोडंसं चलबिचल झालेली आहे। भाजपामध्ये सुद्धा तीच आहे, भाजपामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे, परंतु तो विषय सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही राहू आणि भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी राहू।
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पनवेलमध्ये प्रचाराला सुरुवात केली असून पनवेल नगरपालिकेची निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहे, तर पनवेल महानगरपालिका असो किंवा पनवेलचा ग्रामीण भाग तिथे अनेक कामं केली आहेत। तसेच शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण देखील मोठ्या प्रमाणावर झाले असून वाढतं शहरीकरण पाहता निर्माण होणारे अनेक प्रश्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून व्यक्त केले आहे। पनवेल विधानसभेची यावेळची निवडणूक ही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाईल असं चित्र मला दिसतंय। ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, इथल्या प्रत्येकाला विकासाची भूक आहे। आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून या सगळ्या मंडळींचा आग्रह आहे। पनवेल महापालिकेचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आहे। ग्रामीण भागामध्ये तर महापालिकेपेक्षा जास्त कॉन्क्रीट रस्ते हे वेगवेगळ्या निधीतून आम्ही आणू शकलेलो आहोत। त्यामुळे या विकासावरती जनता संतुष्ट आहे। काही मुद्दे, काही अडचणी, कारण वेगानं वाढणारं नागरीकरण आहे, त्यावेळेला नव्यानं काही प्रश्न निर्माण होतात, नवीन मागण्या तयार होतात, त्यांनासुद्धा तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून आमची सगळी भारतीय जनता पार्टीची टीम, महायुतीची टीम सज्ज आहे। आम्ही आत्मविश्वासानं या निवडणुकीच्यामध्ये उतरलेलो आहोत आणि मोठा विजय संपादन करू हा विश्वास आहे। पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांना आघाडीच्या काँग्रेस पक्षाने आज जाहीर पाठिंबा दिल्याने पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे। एकीकडे 191 पेण विधानसभेत आघाडीच्या घटक पक्षातील अतुल म्हात्रे यांनी, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर हे दोन्ही उमेदवार लढत असल्याने पेण मतदारसंघातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे या दोन्ही घटक पक्षांच्या उमेदवारांमध्ये काँग्रेस पक्षाने नक्की कोणाला पाठिंबा जाहीर करावा या पेचात असताना काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या आदेशानुसार काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पेण विधानसभेत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबाचे पत्र देऊन अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले असून या पत्रकार परिषदेला काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, ओबीसी सेल प्रदेश संघटन वैभव म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे व काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज पेण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी जनसामान्यांच्या समोर जात आहे आणि हे होत असताना काही प्रमाणामध्ये काही लोकांकडनं असा संभ्रम निर्माण केला जात होता की महाविकास आघाडीमध्ये कुठल्या प्रकारचं दुटप्पी धोरण किंवा उमेदवारीबाबत शंका आहेत का, त्याचंच एक क्लॅरिफिकेशन म्हणा किंवा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जो पाठिंबा आपल्याला इतर पक्षांचा आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून आज आपल्याला इथे काँग्रेस पक्षाचे जे सन्माननीय नेते आहेत, महाराष्ट्र स्तरावरील नावं घ्यायची झाली तर नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, असे इतर जे सर्व नेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज रायगड जिल्ह्याचे काँग्रेसचे प्रमुख महेंद्र घरत साहेब यांनी आपल्याला पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि त्याच प्रकारे आज आम्ही विचार विनिमय करून इथले ह्या पेण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे। आज इथे अशोक मोकल साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबरीने इतर सर्व सन्माननीय नेतेगण आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि एकमुखाने एकवचनाने आपण येत्या दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा विजय या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये करून घेण्यासाठी म्हणून काम करणार आहोत अशी घोषणा आपण इथे करतोय। आणि आज मी इथे सर्व जनमानसाला, मतदारांना मी विनम्र विनंती करतो की आपण कुठलाही संभ्रम न बाळगता ह्या पद्धतीने ज्या प्रकारे आपण आज ह्या मतदानाकडे जात असताना संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतोय, आपले विचार प्रत्येक मतदारापर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचवतोय, या विचाराला आपण समजून घ्यावं।
या विचारातनं आपण ज्या प्रकारचं शेतकऱ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी, इथल्या नागरिकांसाठी एक सुयोग्य भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपण समजून घ्यावं आणि त्या प्रकारचा आशीर्वाद येत्या दिवसांमध्ये आम्हाला द्यावा आणि महाविकास आघाडीचा विजय करावा ही मी विनंती आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये 8 पैकी 5 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या 5 उमेदवारांमध्ये वर्णमालेनुसार बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचे नाव मतदान यंत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आमदार गोगावले हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ही त्यांची 4थी वेळ आहे. मात्र भरत गोगावले यांनी मतदान यंत्रावर आपले नाव पहिल्या क्रमांकावर असावे यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रचार करताना पहिल्या क्रमांकाचे बटन सांगताना अनेकांना फायदेशीर ठरते. महाड मतदारसंघात वर्णमालेनुसार पहिल्या क्रमांकावर अमृता वाघमारे यांचे नाव आल्याने प्रस्थापित अन्य पक्षांच्या उमेदवारांनी चांगला धक्का घेतला आहे. मात्र यामध्ये पहिल्या क्रमांकाचा धक्का नक्की कोणी घेतला याबाबत सर्वत्र चर्चा रंगली असताना बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार अमृता वाघमारे काय बोलत आहेत ते पाहूयात. संभाजी म्हणजे स्वतः नेते नाही आलेले, पण त्यांचे कार्यकर्ते अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू झाले की बाबा नंबर 1 वर नाव आलेले आहे, मध्ये नंबर 1 वरचं तुम्ही खाली घ्या, म्हणजे अमृता अरुण वाघमारेच्या वाघमारे अमृता करा. अरे पण मला एक कळत नाही, कार्यकर्ते हे जे आहेत हे अभ्यास करतात की नाही माहीत नाही. कारण आम्ही म्हणजे जरी आम्ही राजकारणात पहिल्यांदा आलो असलो तरी सामाजिक क्षेत्रात आहोत. त्यामुळे राजकारण कसं आणि समाजकारण कसं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते जे नाव खाली येण्याचं हे असं होऊच शकत नाही. अल्फाबेटिकली जर नाव वरती आलेलं आहे तर ते खाली येणार कसं? म्हणजे याचा अर्थ तुम्ही मागे फॉर्म घ्या. फॉर्म मागे घेण्याची पद्धत होती ती, पण तिथे आम्ही झुकलो नाही आणि झुकणारही नाही. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची सभा आज चिपळूणात पार पडली आहे. यावेळी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते आज उपस्थित होते. प्रशांत यादव रूपाने नवा कोरा चेहरा तुमच्यासमोर आहे, त्यांना निवडून द्या अशा शब्दात जयंत पाटील यांनी या सभेमध्ये उपस्थितांना आवाहन केले आहे. पाहुयात काय म्हणाले. या प्रश्नात आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे चिपळूण संगमेश्वर विधानसभेसाठी दिलेला आहे आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमची 100% खात्री आहे की प्रशांत यादव विजयी होतील. नरेंद्र मोदी म्हणतात की लाडकी बहीण योजना काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचे बंद करणार आहे, काय सांगाल? आम्ही महालक्ष्मी योजना 3000 रुपये देऊन चालू करणार आहे, हे आम्ही घोषित केलंय ना. पंचसूत्रीतला तो पहिला मुद्दा आहे आमचा. मेजॉरिटी येईल आमची. नक्की आकडा 175 का 180 ते तुम्हाला थोड्या दिवसात सांगतो. ही कबुलीच आहे की आम्ही तिकडं का गेलो. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांची अवस्था वर्णन केली आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला तिकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या अडचणी असणाऱ्या लोकांना एकत्रित करतं आणि सरकार स्थापन करतं. महाराष्ट्राला हे मान्य होणार नाही. ईडीसीबीआयमुळे ते तिकडे गेले, त्यांनी कबूल केलेलं आहे का या माध्यमातून? नाही का, ते मुलाखतीतच सांगितलंय की परिस्थितीच अशी निर्माण झाली की तिकडे जाण्याशिवाय गत्यंतर राहिलं. राष्ट्रवादी विरोधी राष्ट्रवादी असला तरी पवार साहेबांची राष्ट्रवादी ओरिजिनल राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं तुतारीचा विजय चिपळूण मध्ये दिसेल. म्हटलं की मला बाकी कोणी नको, कारण मान्य नाही तर त्या आघाडीतून बाहेर पडा. कशाला आघाडीत राहिलाय? आघाडीतून बाहेर पडा. कटेंगे तो बटेंगे मानणाऱ्या भाषा असणाऱ्या लोकांना तुम्ही साथ करता, हे पाप फेडणं अवघड आहे. तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं, बाहेर पडूनच तुम्ही दाखवू शकाल आणि आता तुम्ही त्यात सहभागी झालाय. त्यामुळं आता काय करणार? आपली सत्ता आल्यानंतर चिपळूणच्या महापुरासाठी काय ठोस उपाययोजना असणार? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात खोलीकरण, रुंदीकरण चिपळूणचं करू. इथल्या पर्यटनाला त्यानंतर आधी आम्ही ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन दुरुस्त करण्याचं काम करू. या चिपळूण मधल्या अनेक प्रॉपर्टीज बाधित झालेल्या आहेत, त्या जास्तीत जास्त कशा सोडवता येतील याचा मार्ग काढू आणि पहिल्यांदा डीप एक्सकॅव्हेशन आणि रुंदीकरण जी काही
हद्दीपर्यंत नदीच्या आहेत, नदीच्या बाहेर नाही, हद्दीच्या बाहेर नाही, ते पूर्ण क्षमतेने करू. त्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ. 100 कोटी कदाचित त्यासाठी खर्च होईल, पण आम्ही पूर्ण ताकदीनं जेवढा निधी लागणार आहे तेवढा खर्च करू. राज्यावर दौरा होता, महाराष्ट्र आपण कुठे आहे? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 गटामधला राजकारण जे पाहिले, मतांमधून कुठेतरी आणि कुटुंबामध्ये आपल्याला जागा मिळतील. आम्हाला चांगल्या जागा मिळतील, काही अडचण येणार नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत. मुंबईतील एअरटेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्याला धमकी दिल्याप्रकरणी आपण आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर मालाड या ठिकाणी राहत्या घरात चंद्रेश कुमार तिवारी याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओवरून व त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उद्योजक सदानंद कदम व अन्य काही जणांवर मुंबईतील कुरार विलेज पोलीस ठाण्यामध्ये 1 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून 16 नोव्हेंबर पर्यंत उद्योजक सदानंद कदम यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी आज शुक्रवारी सहकुटुंब सहपरिवार शिर्डीतील आपले श्रद्धास्थान असलेल्या साई चरणी जाऊन मनोभावे पूजा केली. यावेळी उद्योजक अप्पा कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार संजय कदम यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करून ते तेथून दापोली विधानसभा मतदारसंघातील संजय कदम यांच्या प्रचाराकरिता रवाना झाले आहेत. त्यांच्या समवेत उद्योजक नितीन केणी, शंकर नायर, मंगेश कदम, रामदास मुरकुटेंसह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. लांजा शहरात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, परंतु या कामामुळे लांजा शहरातील सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली आहे. वाहनांच्या रहदारीमुळे बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून लांजामधील दुकानदार अक्षरशः हैराण झाले आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ खेड. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी तालुक्यातील शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेले कोळंबे गावातील बागवाडीमधील नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. यावर्षी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून मागील वर्षी पन्हाळगड, पावनखिंड, किल्ले विशाळगडाची प्रतिकृती साकारली होती. कोळंबे गावातून आणि गावाबाहेरून सुद्धा लोक किल्ला पाहायला येत आहेत.
नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळ कोळंबे बागवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी आपण विविध प्रकारचे गडकिल्ले यांची प्रतिकृती साकारत असतो. गेली 7 वर्ष आम्ही विविध गडकिल्ले इथे प्रतिकृती साकारली आहे. यावर्षीसुद्धा आम्ही किल्ले राजगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यामागे एकच उद्देश की लहान मुलांना या गडकिल्ल्यांची माहिती मिळावी आणि गडकिल्ल्यांचे व्यवस्थित संगोपन व्हावे याकरिता आपण इथे वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतो. महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले राजगड. आणि किल्ले राजगड हा महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले राजगड. शालिवाहन राजा याने इसवी सन 70 साली मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर असा उंचपुरा किल्ला बांधला आणि बहुधा महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1645मध्ये आपल्या ताब्यात घेऊन त्याचे उत्तम प्रकारे बांधकाम करून त्या किल्ल्याला किल्ले राजगड असे नाव देण्यात आले. राजगडावर आपणास 3 माची आणि बालेकिल्ला पाहायला मिळेल. त्यातील सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यावरती आपणाला काही मंदिरे आणि राजवाडे पाहायला मिळतील. राजगडावरील 3 माचींपैकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची आणि हे केवळ लष्करी केंद्र नसून इथे राहण्याची ठिकाणे सुद्धा होती. या माचीवरती जाण्यासाठी आपल्याला पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा दिसेल. मुरुम देवाचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी पूर्वेकडील बांधकामास सुरुवात केली आणि या बांधकामाला या तटबंदीला महाराजांनी सुवेळा माची असे नाव दिले. या माचीला 3 टप्पे आहेत आणि दुसऱ्या टप्प्याकडे जाताना आपणास एक मोठा खडक लागतो. या खडकाला मोठा छिद्र आहे आणि या हत्ती प्रस्तर असे नाव देण्यात आले आहे. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर महाराजांनी या माचीचे बांधणी करण्यास सुरुवात केली आणि या माचीला संजीवनी माची असे नाव देण्यात आले. या माचीची लांबी सुमारे 2.5 किलोमीटर आहे. या माचीवरती आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खूप पाहायला मिळतील. या माचीच्या टोकावरती बलाढ्य असं बुरुज आहे आणि या बुरुजाचा उपयोग त्या काळी दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण.